नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. वेलकम बॅक टू आवर चॅनल. कॉपी कॅट. वेलकम असं नाही बोलायचं, असं वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. तर आज आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक क्वेश्चन अँड आन्सर व्हिडिओ, पण त्याच्यात एक ट्विस्ट आहे. आम्हाला एका सबस्क्रायबरने कॉमेंट केलेली, ती कॉमेंट आता मिळत नाहीये. मी रिप्लाय केला म्हणून ती गायब झाली आहे. सो प्लीज तुम्ही मला परत कॉमेंट करा, आम्ही पिन करू नक्की. त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही चॅलेंज करा की अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त मराठी शब्द वापरणार. हो, पण ते चॅलेंज अजून चालू झालेलं नाही आहे, म्हणून आम्ही मगाची क्वेश्चन अँड आन्सर म्हणालो. हा, क्वेश्चन अँड आन्सर बोललो. तर आम्ही विचार केला की पूर्ण व्हिडिओ मध्ये मराठी तर आम्ही युजली बोलतो, तर त्याला डिफिकल्ट करायला आपण तर आपण एकमेकांना क्वेश्चन्स विचारायचे, ज्याचे उत्तर, क्वेश्चन पण आणि उत्तर पण हे मराठीत प्रश्न बोलूया. प्रश्न पण उत्तर पण मराठीतच द्यायचं आहे. इंग्रजीतला एकही शब्द वापरणार नाही आहोत आम्ही. थोडंसं डिफिकल्ट जाईल कारण की आपण असं फोन अवघड जाईल, थोडंसं अवघड जाईल. बघूया, वी आर एक्साइटेड. आणि हे काही प्लॅन नाहीये काय बोलायचं काय नाही. हे क्वेश्चन्स या साहेबांनी काढलेले आहेत. काय अक्षर आहे माझं, बघा हे बघा. तुम्ही बघा काय अक्षर आहे हे. डॉक्टर तरी बरा लिहितो. सगळ्या हुशार लोकांना काय बोलतात मराठीत? मी बोललोच नाही तो शब्द, तू विचार कर ना. मी काहीतरी मधला रस्ता काढेन. डॉक्टरला मराठीत काय बोलतात? हे गुगल नाही, गुगल कोण करताय? वैद्य. परत बंद का केलेलं? कॉल आलेला तुला, स्पॅम कॉल होता. ह्यानी गुगल केलंय. नाही, मी कुठे गुगल केलंय? हे दिसतंय, हे बघ, हे बघ. चॅट जीपीटी ला विचारलंय. कुठे? विदाउट वेस्टिंग एकही क्षण वाया न घालवता मित्रांनो, आपण वळूया प्रश्नांकडे. पहिला प्रश्न विचार. असं खेचूया ना वरून खाली, पकड. पहिला प्रश्न तू विचार आणि त्याचं उत्तर आम्ही दोघंही देणार आहे. पहिला प्रश्न, माझं वागणं याला तू बॉलिवूडच्या बॉलिवूड चित्रपट मूवीला बोलतात. चित्रपट, ठीक आहे. माझ्या वागण्याला तू कुठल्या हिंदी चित्रपटात सोबत हे करशील, जोडशील. हा, शपथ. डिफिकल्ट आहे, कठीण आहे हे. हा, कठीण आहे खूप, खरंच. आपण पण चालू केलं पाहिजे अख्ख्या दिवसात. तुम्ही आम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये सांगा कोण जिंकलं या चॅलेंज मध्ये. येस. तुम्ही मोजा. हो, नक्की सांगा. तुम्ही मोजा की कोण जास्त इंग्रजी शब्द हीच वापरते. मी वापरतच नाही इंग्रजी शब्द जास्त. चल, सो पहिला प्रश्न आहे की ह्याला कोणत्या म्हणजे आम्हाला एकमेकांच्या वागणुकीवरनं कोणता हिंदी चित्रपट सुचतो. हा, बरोबर. का ते पण सांग, बिकॉज मोठा असलं पाहिजे ना, त्याशिवाय चॅलेंज कसा होईल. मला आता एकदम अचानक एकदम असा सुचलाय हा चित्रपट. त्याचं नाव होतं खट्टा मीठा. त्याच्यातला अक्षय कुमार असतो ना, सतत त्या छोटूला हे करत असतो, त्याचा छोटू छळत असतो, तसं वाटतंय. मी छळते तुला? नाही, सांगतोय मी. यश, मी छळते तुला? काय बोलतोस तू सगळ्यांसमोर? अरे पण तो काळजी पण तेवढीच घेतो त्याची. ठीक आहे, मी सांगते मला काय वाटतं ह्याच्या. पण खूप चांगला चित्रपट दिलास माझ्यासाठी. अरे आता अचानक सुचला ग. अजून एक सुचलाय मला, तो पण सांगतो दुसरं. ओके, जाऊ दे. आता मला असं वाटतं की तुम्हाला हा चित्रपट माहिती आहे का, रमैया वसावया. त्याच्यामध्ये तो जो ऍक्टर अभिनेता आहे, ऐकताय तुम्ही? ऐका बाबा, ऐका तुम्ही. जो अभिनेता आहे तो कसा असा एकदम गोंडस असतो, मस्तीखोर असतो, सगळ्या गोष्टी म्हणजे तो खूप असा प्रेमळ असतो. तर ते सगळं हा वाटतं मला. मग मला कधी पण असं ह्याला सुचलं की तोच आहे. कर्ली केसवाला, कुरळ्या केसांचा जो अभिनेता आहे तो हा आहे. दुसरा प्रश्न, मी अशी कुठली गोष्ट केली आहे जी खूपच, या शब्दाला काय म्हणणार मराठीत, नाटकीय. खूपच नाटकीय अशी कुठली गोष्ट करते जेव्हा मी रागात असते. असं सगळे एकमेकांना विचार. तू कोणतं करते? तू सांग माझ्याबद्दल, मग मी तुझ्याबद्दल सांग. सॉरी मी पूर्ण हेच विसरलो. ही अशी करते.
हे कधी ही करते. ही आत्ता 2 मिनिटापूर्वी जेव्हा हे व्हिडिओ शूट करण्याच्या आधी चिडलेलीस. काय काय केलं मी असे हा, ही मुद्दामून आहे बघा, माझे केस पण असे झाले. ही मुद्दामून असे केस ठेवते. मग माझी स्टाईल आहे. हा, काय आहे, काय आहे तुझी? माझं तरीका आहे. काहीही म्हणा. तरीका हिंदी शब्द आहे का? हो, मग ते माझं मला माहितीये. वागणं पद्धत आहे. पद्धत पण बरोबर शब्द नाहीये तसा, पण तुम्ही कॉमेंट Okay, करून आणि सांगा. हा जे जे शब्द आम्ही चुकीचे बोलतो ना, ते तुम्ही कॉमेंट करून सांगा की एवढं हा नको त्यांना जसं- काम द्यायचं. त्यांना हे अरे. पण बघायचंय की आपल्याला कोण जिंकतंय कोण नाही. बिचाऱ्यांनी मोर लांडोरचा पण आपल्याला कॉमेंटला मराठीत काय बोलतात? खाली लिहून सांगा. टिप्पण्या तुमच्या खाली द्या. आणि मला असं वाटतं की हा रागात असला की ह्याच्यात हा असा वागतो की येऊन ना मुद्दामून माझ्याशी बोलायला बघणार. मुद्दाम आणि काहीही की किती वाजलेत शिवानी, किती वाजलेत, मुद्दाम काहीतरी असं बोलायलाच येत नाही. हा, आणि मग जर ना काही मी बोलली नाही ना तर मग येऊन बोलणार मी रागवलोय. कारण हिला कळतच नाही. हे लास्ट एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे आपण. तुझी आवडती, तुझं आवडतं छायाचित्र कुठलं आहे? छायाचित्र म्हणजे मला माहित. छायाचित्र जे म्हणजे आपण फोटोग्राफ जे डेली सोपला काय बोलतात मराठीत? हे बघा, हिनी शब्द नाही, मी वापरलाय. त्यांना सांगते की त्यांना काय सांगायचं नाही, तू बोलायचं Okay, डायरेक्ट. मग तुझं सांग. माझं जे आहे फेवरेट चित्रपट जो वेगवेगळ्या भागांमध्ये. मला इंग्लिश वाली आवडतं. हा, ठीक आहे. जो त्याचं मराठीतलं नाव सांगायचं. हा, मग तू सांग मग माझ्याबद्दल. आईला मी सांगायचं, मी सारखं का विसरतोय? मला कोणतं आवडतं काय जे काय चित्रपट दररोज लागतं त्याला काय वेगवेगळ्या भागात बोलतात? पसरलेलं वेगवेगळ्या असतं. भागात तुला कळतंय आपलं मराठी शब्दकोश किती कमी आहे? हा, बोल मला काय आवडतं. काय आवडतं? हा, तेच ना काय तेच ते सांग लवकर. तू किती टाइम वेस्ट करतोय? ते सुचलं तर पाहिजे का? असं भ्रक असं थोडी बोलणार मी काय पण. मला माहितीये ह्याचं. मी सांगू पहिले. हा, ह्याचा आवडतं आहे तारक मेहताचा उलटा चष्मा. आता तुझं आधुनिक परिवार. आधुनिक काय एक असतं? आधुनिक परिवार. आधुनिक काय असतं? मॉडर्न फॅमिली. हा, मग आधुनिक इज मॉडर्न. हा, बरोबर आहे ना? मला वाटलेलं की पुस्तक. नवीन फॅमिली. नाही नाही. नाही, काय पण. ठीक आहे, जाऊ किती दे. कमजोर आहे हिचं. ते हे वाच. नाही, तू वाच ना. ज्या माझ्यासोबतच काय करते. तू घेतलंयस हे लिहायचं. एक अशी जागा कोणती याच्यात मी हे करू शकतो, सुधारलं पाहिजे. हा, तू माझ्याबद्दल पहिले सांग. सगळ्यातच एकदम व्यवस्थित आहेस तू. चोख आहेस तू. मग पण सांग एक तरी असेल कोणीच चोख नसतं. की जर एखाद्याला कुठलं काम करता येत नाही तर त्याच्यावर थोडी दया माया दाखवू शकतेस तू. अजून दया माया सुरुवातीच्या 5 वेळा दाखवतात, 10व्यांदा शिकायचं असतं. इथे काहीतरी लागलंय. वाटलेलं मला, म्हणून मी काय बोललीच नाही. काय मी इथे स्क्रीनवरती बघितलंच नाही. मी अशीच बोलते तुझ्याशी. माझं आहेच ग तसा प्रभाव. प्रश्न काय होता? मी मस्त पायावर घेऊन बसली. प्रश्न हा होता की एक जागा सुधारण्याची कोणती आहे. मी सांगितली की मी दया घेतली पाहिजे. हा, थोडी. मला ह्याच्यावरती हा सुधारला पाहिजे. सगळ्या नसेल तर नाही असं सांग की तू बाबा एकदमच व्यवस्थितच आहे, म्हणजे तुझ्यात अशी कोणती जागाच नाही जी सुधारण्यासारखी आहे असं बोलू शकतेस. नाही, ह्याच्यात जी सुधारण्याची जागा आहे की ह्याला वेळेचं भान असलं पाहिजे. गोष्टी वेळेत केल्या पाहिजे. आता माझ्याशी माझ्या कानाखाली मारली ती ह्याच्यासाठीच मारलेलीच. काय खोटं बोल. हे बघ, वेळेचं भान नाहीये या माणसाला. ओके, नेक्स्ट. तर पुढचा प्रश्न. हा, अशी कोणती विचित्र गोष्ट आहे जी मी करते, जी तू करतेस जेव्हा कोणच बघत नाही असं तुला वाटतं? काय करते मी सांगू? हे जेव्हा कपाट लावत असते ना, ही कपाट
आता ही कपाट लावते. मी हाफ पॅन्ट घातले, प्लीज बेअर विथ माय हाफ पॅन्ट. हा मी अर्धवट चड्डी घातलेली आहे, तर प्लीज तुम्ही त्याला काही हे नका करू. तर समजा हे कपाट आहे, समजा मित्रांनो की हे कपाट आहे हे, आणि मी शिवानी आहे आणि मी कपाट लावत आहे, तर ही असं करते. हे असं करत असते ही. नाही बोल. ते माझं स्वतःला खुश ठेवण्याचं हे आहे. मग तू हे करते ना. हा मग जेव्हा तुला वाटत असतं कोण बघत नाहीये, नाही तर बेडवर जेव्हा ह्याच्यावर बसलेली असते, अंथरुणावर बसलेली असते, तेव्हा पण असं असं काय काय करत असते. हा सांगते मी ह्याचं विचित्र गोष्ट हा काय करतो कोणी बघत नसताना. तसं बघायला गेले तर सगळे बघत असताना पण हा करतो. ह्याला काय लाज लज्जा नाहीये. काय पण काय करतो मला विचार करू, सगळ्यांमध्ये कोणी बघत नसताना हा काय करतो. प्रश्न आणलेच एवढे भारी आहेत की विचार खूप करायला लागतो. खूप वेळ ख्यातीयस तू लोकांचा. अरे थांब ना. लोकांचा भरपूर वेळ वाया जातोय. बघा तुमच्या वेळेची कदर. ही म्हणते मला वेळेची कदर नाही, बघा काय करते ही. कोणी बघत नसताना हा असं, तेच तर आहे ना की हा सगळे बघत असताना पण करतो. असं काहीच नाही की कोणी बघत नसताना हा करत नाही. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद. ओके नेक्स्ट. नाही झालं ना, मी बोलले ना की तू असं काहीच नाही करत. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर हिला देता येत नाही आहे मित्रांनो, आणि ही Okay. हारलेली आहे. नाही मी सांगते मग थांब. नाही नाही मला सुचतच नाहीये. जाऊ दे मग, असं आपण समजूया हा, की okay. तू हरली आहेस. हरली नाही. हा विषय नव्हता आपला ठीक आहे, जिंकण्याचा. पुढचा आपण प्रश्न. मराठी- पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न पुढचा. ओके. जर मी काही केलेलं नसेल किंवा विसरलो असेल करण्यासाठी, तर माझं 1 नंबर कारण काय असतं की त्याला काय बोलतात, कशाला त्याला कशाला की मी कारणच दिलं, हे करायला विसरलो म्हणून हे कारण, हे माझं असं कुठलं एक कारण दिलं. कारण. हा, काय कारण देतो ह्याचं नेहमीचं कारण एकच असतं, मी विसरलो. कोणतीही गोष्ट असू दे, मी विसरलो. तो एक बहाणा कोणता आहे? बहाना इज अ हिंदी वर्ड. नाही नाही, बहाणा मराठी शब्द पण आहे. हा? काय काय बहाणा काय? हा तुम्ही नोट करत राहा मित्रांनो, तुम्ही नोंदणी ठेवत राहा मित्रांनो. कोण नोंदणी म्हणजे आपण नोंदणी करतोय, नाव पाहिलं नाही. तुम्ही लिहून ठेवा. लिहून ठेवा. कोण लिहून ठेवा की शिवानी हरते. ठीक आहे, माझा तो एक बहाणा बहाणा नाही, बहाणा कारण. म्हणतच नाही, बहाणा बहाणा म्हणतो मी. कारण बहाणा कोणता आहे जो तू देतेस बहाणा जेव्हा तू एखादी गोष्ट हिंदी करण्यासाठी शब्द. विसरतेस? तू सांग मी काय देते कारण. की आधीच मी एवढी कामं करते, त्यात हे पण मीच लक्षात ठेव. हो तू कारण काहीतरी कर ना, कारण की तू हा काहीतरी कर ना. कारण की हा काहीच करत नाही, सगळं विसरतो. काहीतरी कर ना. सांगितलेल्या गोष्टी पण विसरतो. सगळ्या गोष्टी एक माणूस कसा विसरू शकतो ना, मला खरंच माहिती नाही. 7 ते 8 मी याचे वर्ग घेतो. माझ्या आयुष्यात कधीच बघितलं नाही असा माणूस जो सगळ्या गोष्टी मी विसरतो. 7 ते 8 याचा वर्ग घेतो. जेवण करायचं फक्त विसरतो. पुढचा प्रश्न बरं का, मी आत्ता बोलणार तुझे लिहिलेले. आज काय होईल जर मी तुला 1 करोड रुपये दिले? हा. सर्वात गोष्ट कोणती विकत घेशील? गरजेची नसलेली गोष्ट कोणती विकत घेशील? बरं, अशी कोणती गोष्ट आहे जी मी 1 करोड आल्यावरती घेईन, जे एकदम अशी गोष्ट आहे? तू सांग फालतू माझ्याबद्दल. गोष्ट हा, असेल. तू सांग मी काय असं घेईन तुला वाटतं. सांग, आवाज मला फोड आलाय दे ग चमाट. हिंदी बोला. ए देऊ का चमाट बोललो मी, देऊ का चमाट. हा, तर अशी कोणती गोष्ट असेल बाबा जी तू घेशील? अजून एक घर घेईल. ती फालतू गोष्ट आहे. हे घर असताना दुसरं घर घेणं 1 करोड रुपयासाठी मला तरी हे वाटतं. कधी कधी चालवतो मला आता मी काय घेईन?
हा काय घेईल सांगू? एक असा रूम बांधेल जिथे फक्त छान असं झोपायला असेल, जिकडे हाताशी जेवायला मिळेल, जिकडे हाताशी सगळं मिळेल, ज्या बेड मध्येच संडास मी आणि bathroom माझे 3 असेल, मित्र. ते हा करेल. पुढचा प्रश्न. पुढचा हे काय होतं? चहा पितोय. मग पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. हा शेवटचा प्रश्न आहे बरं का. हा. शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा. जर माझ्यातला एक स्वभाव तुला घ्यायचा असेल तर तू कोणता घेशील? मी तुझ्यातला जर एक स्वभाव मला घ्यायचा असेल तर तो मी घेईन दुसऱ्यांसाठी नाही, सगळ्यांसाठी थोडंसं काळीज मोठं करीन. तू काय घेशील माझ्याकडे? माझा तर हे माहिती आहे उत्तर. जेव्हा मी लिहत होतो तेव्हाच मला हे उत्तर माहिती होतं की ज्या पद्धतीने ही बाई कामं करते एवढ्या निष्ठेने, ते मला हवं आहे कुठेतरी. कारण माझ्यात खूप आळशीपणा आहे. हे व्हिडिओज जे तुमच्यापर्यंत पोचतायत ते सगळे ह्या बाईमुळेच पोचतायत. ही बाई नसती तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज आला नसता. मित्रांनो, बोलतात ना एका सक्सेसफुल माणसाच्या मागे एक बाई असते. सक्सेसफुल आता मी माझ्या मनातला बोलतोय ना. हा गेम खेळायचं तुला? तुला गेम खेळायचा आहे? गेम खेळायचं तुला? गेम किती वेळा बोललास? काय बोललो? जे बोललास ते किती वेळा बोललास? तर त्यांना माहिती आहे ते माझ्यासोबत असे हृदय टू हृदय त्यांचं जुडलेलं आहे. त्यांना माहिती आहे मी काय म्हणतोय. तर हेच मी तुम्हाला सांगतोय की हे जे प्रतिबिंब तुम्हाला दिसतंय तुमच्या ह्याच्यावर, काय बोलतात कशावर? त्याच्यावर जे तुम्हाला प्रतिबिंब आमचं दिसतंय आता, नाही मला त्यांना कळालं ना. त्यांना कळालं काय बोलायचंय. काय बोलतात? छायाचित्र म्हणजे खचक ते असतं. हे तुम्हाला दिसतंय तुमच्या, हा बोल ना, त्याच्यावर जे तुम्हाला दिसतंय हे सगळं ह्या स्त्रीमुळे होतंय. नाही, या स्त्रीमुळे होतंय. या स्त्रीनी दररोज सकाळी उठून की चल यश आपल्याला हे बनवायचंच आहे, येस हो आपण हे करू शकतो, चला, हे सगळं ह्या स्त्रीमुळे शक्य आहे. थँक्यू. अभिनंदन. हे मला असं वाटतं की मला हे हिचं कुठेतरी एक हवंय स्वभाव हा, की मी सगळं करू शकतो. तर ह्याच सोबत आपली प्रश्न उत्तर संपलेली आहेत आणि तुम्ही आम्हाला सांगाल की कोण जिंकलंय, की हा जिंकलाय, की हा जिंकलाय. बरोबर. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. पुढच्या वर्षी पण पुढच्या वर्षी काय बोलत होतो काय माहिती. मजा आली मला करायला. माझा पण मजा आली. काय केलं आपण? हे जे आपण ह्याच्यावर बघण्यासाठी जे आपण बनवलेलं आहे. काय बोललास? हा बोल ना. दुकाना लागलं का? हा, किंवा तुम्ही त्याच्यावर ते जे हे बघत बसणार आहात ते काय? चला आपण हे बघूया. काय? चित्रपट बघूया छोटा 14 मिनिटाचा. ह्यांनी काय दिलंय बघायचंय का तुम्हाला? व्हिडिओला मराठीत काय कसं ट्रान्सलेट करतात? ह्यांनी लिहिलंय आता हे 2 मिनिटं आपण घेऊया. हे करणारी द वर्ड व्हिडिओ इन मराठी इज व्हिडिओ. काय बोलायचं याला? ChatGPT काय करतोय मित्रा? काय चाललंय तुझ्यासोबत? त्यांनी व्हिडिओ मराठीत लिहून पाठवलंय. आता आम्ही ठरवलं आहे की आम्हाला जी चांगली कॉमेंट येते त्यांना भरपूर येतात, पण असं बघायला गेलं तर भरपूर कॉमेंट येतात. पण आम्हाला एकाने रिक्वेस्ट केली की मला शाउट आउट द्या. तर मग आम्ही विचार केला की ही प्रथा पण आपण चालू करूया. आता आम्ही शाउट आउट देतोय विक्रांत शेलार यांना. धन्यवाद आमची व्हिडिओ सदा न कदा बघण्यासाठी. तारक मेहताला स्वॉप करून तुम्ही आमची व्हिडिओ बघायला लागले आहात. थँक्यू. ही व्हिडिओ पण तुम्ही बघत असाल. आम्ही खूप मोठी कॉमेंट केलेली की आणि त्यांनी रिक्वेस्ट पण केली की प्लीज शाउट आउट द्या. तर तुझ्यासाठी का नाही मित्रा, धन्यवाद आमची व्हिडिओ बघण्यासाठी. तुझी मम्मी पण तुला सांगते की आता तारक मेहता सोडला आणि आता चहा पिताना, जेवताना, खाताना, पिताना सगळ्या टाइम तू आमची व्हिडिओ बघतो. धन्यवाद मित्रा, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि कॉमेंट मध्ये सांगा कोण जिंकलंय. हा, मी जिंकलो हेच सांगा कॉमेंट मध्ये. आणि आमच्या व्हिडिओला असंच लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाठवा तुमच्या मित्रमैत्रिणींना. नक्की पाठवा.